मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हा प्रश्न साधा नाही. हा प्रश्न तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही याचं उत्तर दिलं तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं आणि जर याचं उत्तर तुम्ही नाही दिलत, तर तुम्ही आता जिथं आहात तिथंच राहाल. वर्षानुवर्ष तेच दिवस, तेच रात्र आणि तीच तक्रार आणि तीच हतबलता. प्रश्न हाच आहे, की तुम्ही आज जे आयुष्य जगत आहात ते तुम्ही निवडलं आहे, की ते तुम्हाला मिळालेलं आहे? थांबा, थांबा. लगेच उत्तर देऊ नका. कारण बहुतेक लोक म्हणतील, "अरे, मला तर हे मिळालंय. माझ्या हातात काय आहे? परिस्थिती अशी आहे, नशीब असं आहे, लोकं असे आहेत." वगैरे, वगैरे. पण मी तुम्हाला सांगतो, हे उत्तर चुकीचं आहे. पूर्णपणे चुकीचं आहे. तुमचं आयुष्य तुम्ही निवडलं आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक निर्णय हे तुम्हीच निवडता. फक्त इथे तुम्हाला कळालेलं नाही एवढंच आहे. कारण ती निवड तुम्ही जाणीवपूर्वक केलेली नाहीये. ती निवड तुमच्या विचारांनी केलेली आहे. तुमच्या नकळत ते झालेली आहे. तुमच्या मनाच्या खोलवरच्या एका अशा जागेवरून ते झालेलं आहे, जिथं तुम्ही कधी डोकावून पाहिलंच नाही. आणि हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, कदाचित थोडं भीती देखील वाटेल, पण आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्ही तेच माणूस राहणार नाही जे तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला होतात. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही जे मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करताय ते तुम्हाला मिळालेलं नाहीये, जर तुम्ही ज्या धनसंपत्तीचं, आरोग्याचं, सुखाचं स्वप्न पाहत आहात ते स्वप्न फक्त स्वप्नच राहिलेलं आहे, जर तुम्ही अफर्मेशन्स बोलत आहात, व्हिज्युअलायझेशन करत आहात, लॉ ऑफ अट्रॅक्शन वाचत आहात, पण रिझल्ट तुम्हाला शून्यच मिळत असतील, तर तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे मित्रो. कारण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कुणीच तुम्हाला सांगत नाही. एक असं सत्य जे साधं आहे, इतकं साधं आहे की ते ऐकून तुम्ही चकित व्हाल. पण ते इतकं पॉवरफुल आहे की ते तुमचं आयुष्य 10 दिवसातच बदलू शकतं. 10 दिवसातच. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, फक्त 10 दिवसातच. पण एक अट आहे. ती अट म्हणजे हे शेवटपर्यंत ऐका, कारण ती अट पूर्ण केली तरच हे काम करेल. नाहीतर हा व्हिडिओ फक्त एक व्हिडिओच राहील आणि तुमचं आयुष्य फक्त एक तक्रार बनून राहील. तर चला सुरुवात करूया. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक माणूस होता, साधा माणूस, मध्यमवर्गीय कुटुंबातला. लहानपणापासून त्याने एकच गोष्ट ऐकली होती, आपल्याला काही मोठं करता येत नाही रे, मोठे लोक वेगळेच असतात, आपलं नशीबच असं आहे. आई वडिलांनी प्रेमाने सांगितलं होतं, पण ते शब्द त्याच्या मनात खोलवर रुजले होते. तो मोठा झाला, शिकला, नोकरी लागली, पण काहीतरी चुकत होतं. पैसे यायचे पण ते पुरायचे नाहीत. आरोग्य ठीक असायचं पण उत्साह वाटत नव्हता. कुटुंब होतं पण सुख नव्हतं. सगळं बाहेरून ठीक दिसायचं पण आतून एक पोकळी होती, एक अशी भावना की माझ्या आयुष्यात काहीतरी मिसिंग आहे. तुम्हाला ही भावना ओळखीची वाटते का? ती पोकळी, ते रेस्टलेसनेस, ती अस्वस्थता, रात्री झोपण्याआधी छताकडे बघून विचार करत राहणं की हेच माझं आयुष्य आहे का? इतकंच आहे का? बस. त्या माणसाला एक दिवस कुणीतरी एक वाक्य सांगितलं. एक वाक्य. आणि ते वाक्य ऐकल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. कारण त्या वाक्यानं त्याला कळालं की त्याच्या आयुष्यातली सगळी समस्या एकाच गोष्टीमुळे आलेली होती. आणि ते वाक्य होतं, तुम्ही तेच बनता जे तुम्ही स्वतःला सांगता. ऐका परत एकदा. तुम्ही तेच बनता जे तुम्ही स्वतःला सांगता. आता तुम्ही हे विचार कराल की अरे, हे तर मला माहिती होतं, पॉझिटिव्ह थिंकिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन, हे सगळं मी ऐकलंय. हो, ऐकलंय मित्र हो, पण तुम्हाला कळालेलं नाहीये. कळालं असतं तर आज तुम्ही या व्हिडिओ समोर आला नसतात. तुम्ही कुठेतरी तुमच्या स्वप्नातल्या आयुष्यात जगत असतात. कळणं आणि जगणं यात फरक आहे, खूप मोठा फरक आहे. आणि तो फरक मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तो फरक मी तुम्हाला इतक्या सोप्या शब्दात, इतक्या सोप्या भाषेत आणि इतक्या प्रॅक्टिकल पद्धतीने सांगेल की उद्यापासून, नाही नाही नाही, आजपासूनच तुम्हाला रिझल्ट
दिसायला लागतील. आधी एक गोष्ट समजून घ्या, तुमचं मन म्हणजे एक बाग आहे, एक मोठी विस्तीर्ण सुपीक बाग आहे. आणि तुमचे विचार म्हणजे बिया. तुम्ही जे विचार रोज मनात पेरता तेच उगवतं. जर तुम्ही भीतीच्या बिया जर इथे पेरत असाल तर भीतीच उगवेल. जर तुम्ही अभावाच्या, गरिबीच्या, आजाराच्या बिया पेरत असाल तर तेच फळ येतील. पण इथे एक ट्विस्ट आहे. बहुतेक लोकांना माहितीच नाही की ते कोणत्या बिया इथे पेरत आहेत. ते सकाळी उठतात आणि मनात पहिला विचार काय असतो हो, की आज पण तेच बोरिंग दिवस, आता पैसे कसे पुरणार, शरीर दुखतंय, कुणाला माझी काळजीच नाही. या विचारांना तुम्ही विचार म्हणता, पण मी तुम्हाला सांगतो या बिया आहेत, बिया. आणि या बिया तुम्ही रोज दर तासाला, दर मिनिटाला पेरत आहात. विज्ञान सांगतं एक सामान्य माणूस दिवसाला 60 ते 70 हजार विचार करत असतो आणि यातले 90% विचार कालच्या सारखेच असतात. म्हणजे तुम्ही आज जे विचार करत आहात ते कालही केले होते आणि उद्याही तेच करत आहात आणि पुढच्या महिन्यातही आणि पुढच्या वर्षी देखील तेच विचार असतील. मग आयुष्य कसं बदलणार हो? जर बिया तेच असतील तर फळं कशी बदलतील? हा इतका साधा लॉजिक आहे, पण आपण याकडे दुर्लक्ष करतो. कारण आपल्याला वाटतं विचार तर विचार आहेत, त्याने काय होतं? पण मित्रांनो, होतं, खूप काही होतं. विचारांनीच आयुष्य घडतं, विचारांनीच आयुष्य बिघडतं. आता मी तुम्हाला एक भयंकर सत्य सांगतो. हे ऐकून तुम्हाला थोडी अस्वस्थता येईल, पण ते सत्य आहे म्हणून सांगतो. तुम्ही आता जिथं आहात, तुमची आर्थिक परिस्थिती, तुमचं आरोग्य, तुमचे नातेसंबंध, तुमचा आत्मविश्वास, हे सगळं तुम्ही गेल्या काही वर्षात केलेल्या विचारांचा रिझल्ट आहे. बरोबर. तुमच्या बँक अकाउंट मधली रक्कम ती तुमच्या विचारांचं रिफ्लेक्शन आहे. तुमच्या शरीराची अवस्था ती देखील तुमच्या विचारांचं रिफ्लेक्शन आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा जो उदासपणा जर असेल तो देखील तुमच्या विचारांचं रिफ्लेक्शन आहे मित्र हो. हे ऐकून तुम्हाला राग येईल माझा. म्हणजे म्हणजे तू म्हणतोयस की माझ्या समस्या मीच निर्माण केल्या? हो मित्र हो, मी हेच म्हणतोय. पण थांबा, यात तुमची चूक नाहीये, कारण तुम्हाला हे कोणी शिकवलंच नाही हो. शाळेत नाही शिकवलं, कॉलेजमध्ये नाही शिकवलं, घरी नाही शिकवलं. तुम्हाला हेच शिकवलं गेलं की अभ्यास करा, नोकरी करा, पैसे कमवा, संसार करा, मरा मरा मरा, बस एवढंच. याला आयुष्य म्हणतात असंच तुम्हाला शिकवलंय, पण याला आयुष्य म्हणत नाहीत मित्र हो. आयुष्य यापेक्षा खूप मोठं आहे, खूप खूप मोठं आहे. आणि ते मोठं आयुष्य तुम्ही देखील जगू शकता जर तुम्ही एक गोष्ट बदलली तर. तुम्ही विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल, हीच ती गोष्ट आहे. बस एवढंच. इतकं साधं आहे, इतकं सोपं आहे. तुमची विचार करण्याची पद्धत बदला. आपण दिसायला जरी हे सोपं वाटत असेल तर ते तेवढंच कठीण देखील आहे. का? कारण विचार बदलणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे. यापेक्षा पर्वत चढणं सोपं, समुद्र पोहून जाणं सोपं. कारण विचार बदलायला तुम्हाला स्वतःशी लढायला लागतं आणि स्वतःशी लढण्यापेक्षा कठीण असलेली कोणती लढाई या जगात कोणतीच नाही मित्र हो. आणि मी तुम्हाला वचन देतो, ही लढाई जिंकता देखील येते आणि ती जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 10 दिवस लागतील. चला आता प्रॅक्टिकली बोलूया. थेअरी पुरे झाली. आता मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली काय करायचंय, कसं करायचं आणि काय होईल. पहिला दिवस, जागरूकतेचा दिवस. पहिल्या दिवशी तुम्हाला काहीही बदलायचं नाहीये, फक्त ऑब्झर्व करायचं आहे. तुमच्या मनातले विचार ऑब्झर्व करायचे आहेत. जसं एखादा शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करतो ना, अगदी तसंच. कोणताही जजमेंट नाही, कोणताही विरोध नाही, फक्त तुम्हाला बघायचं आहे. सकाळी उठल्यावर पहिला विचार कोणता आला बघा. आरशात बघताना तुम्ही स्वतःला काय सांगितलं बघा. ऑफिसला जाताना तुम्ही काय विचार करत होता बघा. रात्री झोपण्याआधी शेवटचा विचार तुमच्या मनात कोणता होता ते देखील बघा. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, पहिल्या दिवसाच्या शेवटी तुम्ही शॉक्ड व्हाल. कारण तुम्हाला कळेल की तुमच्या मनात 80 ते 90% विचार हे निगेटिव्ह आहेत. भीतीचे, चिंतेचे, तक्रारीचे, अभावाचे, असुरक्षिततेचे. आणि हे नॉर्मल आहे मित्र हो. कारण आपल्या मनाला निगेटिव्ह विचार करण्याची जणू सवयच लागलेली आहे आणि ती जन्मापासून आहे.
आजूबाजूच्या वातावरणामुळे, बातम्यांमुळे, लोकांच्या बोलण्यामुळे, अनुभवांमुळे आपलं मन या निगेटिव्हिटीलाच ट्रेंड झालेलं आहे. पण ज्या क्षणी तुम्हाला कळतं ना, त्या क्षणीच ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतं. कारण जागरूकता ही बदलाची पहिली पायरी आहे. आता दुसरा दिवस शब्दांचा दिवस. दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. तुमच्या तोंडातून जे निघणारे शब्द आहेत ते बदलायचे आहेत. तुम्ही दिवसभरात किती वेळा म्हणता, माझ्याकडे पैसेच नाहीत, मला जमतच नाही, माझं नशीबच खराब, हे माझ्या बसचं नाहीये, मला कोणी समजून घेत नाहीये. हे शब्द तुम्ही बोलता, पण तुम्हाला कळत नाही हे शब्द तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर्स देत आहेत. तुमचं सबकॉन्शियस माइंड एक लॉयल सर्वंट आहे, तो एक लॉयल सेवक आहे. तुम्ही जे काही बोलता ते ऐकतं आणि सत्यात आणायला लागतं. तुम्ही म्हणालात माझ्याकडे पैसे नाहीत, सबकॉन्शियस माइंड म्हणतं ठीक आहे बाबा, मालक म्हणतोय की याच्याकडे पैसे नाहीत, आणि मग मी अशाच परिस्थिती निर्माण करतो की याच्याकडे पैसेच निर्माण होणार नाहीत, आणि ते तसं करतं. तुम्ही म्हणालात की मला आजारपण सोडतच नाहीये, सबकॉन्शियस माइंड म्हणतं ठीक आहे बाबा, आजारपण तुला सोडत नाहीये म्हणतोस ना, तर मी तुला आजारपणातच ठेवतो. हे ऐकून तुम्हाला वेडेपणा वाटेल, पण हे विज्ञान आहे मित्र हो. न्यूरोसायन्स हे सिद्ध करतं. तुमचे शब्द तुमच्या मेंदूतले जे न्यूरल पाथवे आहेत ते बदलतात. तुम्ही जे वारंवार बोलता ते तुमच्या मेंदूत हायवे बनवतं. म्हणजे तेच रस्ते बनत बनत मोठमोठे हायवे बनायला लागतात आणि तुमचं मन त्याच हायवेवरून धावत राहतं. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करायचं, तर तुम्ही हे करायचं आहे की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणण्याऐवजी माझ्याकडे पैसे येत आहेत म्हणायचं. मला जमतच नाही असं म्हणण्याऐवजी मी शिकतोय, मला जमेल असं म्हणायचं. माझं नशीबच खराब आहे असं म्हणण्याऐवजी माझ्यासाठी चांगल्या गोष्टी घडत आहेत असं म्हणायचं. आता तुम्ही म्हणाल, पण हे तर खोटं बोलणं झालं ना, माझ्याकडे खरोखरच पैसे नाही तर मी कसं म्हणू की माझ्याकडे पैसे येत आहेत. इथेच तर जादू आहे मित्र हो. तुम्ही सध्या जे बोलत आहात ना ते सुद्धा सत्य नाही, हे लक्षात घ्या. ती एक बिलीफ आहे, ते एक 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 विश्वास आहे. तुम्ही ती बिलीफ निवडलेली आहे की तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून. ही एक बिलीफ आहे जी तुम्ही अनुभवामधून, समाजाकडून, भीतीमधून उचललेली आहे. तुम्ही ती बदलू शकता कारण ती तुमची निवड आहे. आणि जेव्हा तुम्ही नवीन शब्द बोलायला सुरुवात करता तेव्हा सुरुवातीला ते अवघड वाटतं, खोटं वाटतं, अनकम्फर्टेबल वाटतं, पण हेच तर चिन्ह आहे की तुमच्यात बदल होतोय. तुम्ही कम्फर्ट झोन तुम्ही सोडताय, तुमचा कम्फर्ट झोन तुटतोय, जुनी पॅटर्न मोडताय आणि नवीन न्यूरल पाथवेज तुमच्यात बनायला सुरुवात झालेली आहे. आता तिसरा दिवस भावनांचा दिवस. आता इथे गेम बदलतो, कारण शब्द महत्वाचे आहेत, पण शब्दांपेक्षा जास्त महत्वाचं काय, भावना. तुम्ही मी श्रीमंत आहे हे वाक्य 100 वेळा म्हणू शकता, पण जर तुमच्या मनात हे बोलताना भीती असेल, शंका असेल की खरंच होईल का, ही भावना असेल तर ते काम करणार नाही मित्र हो. कारण युनिव्हर्स शब्द ऐकत नाही, भावना ऐकतं. तुमचं सबकॉन्शियस माइंड शब्द ऐकत नाही, भावना ऐकतं. म्हणून तिसऱ्या दिवशी तुम्ही एक एक्सरसाइज करायची आहे. डोळे बंद करायचे आहेत आणि कल्पना करायची आहे की तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालेलं आहे. पैसा आलेला आहे, बँक अकाउंट भरलेला आहे, तुमचं शरीर निरोगी झालेलं आहे, कुटुंब सुखी आहे, तुम्ही हसत आहात, मोकळा श्वास घेत आहात, कोणतीही चिंता नाही, कोणतीही भीती नाहीये. आता ही कल्पना करताना तुम्हाला जी भावना येईल ती भावना तुम्हाला फील करायची आहे. ती भावना म्हणजे काय, आनंद, कृतज्ञता, शांती, समृद्धी, सुरक्षितता, प्रेम, अशी भावना. ती भावना तुम्हाला अनुभवायची आहे. 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं, पण पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही ही भावना अनुभवाल ना, तेव्हा तुमच्या शरीरात काहीतरी बदलायला लागेल. तुमच्या छातीत एक वेगळीच ऊब जाणवायला लागेल. तुमच्या डोळ्यातून पाणी येईल, पण ते दुःखाचं नसेल, ते आनंदाचं असेल, ते ओळखीचं असेल. कारण तुमचा आत्मा तुम्हाला सांगतोय की हो, हे तर माझं खरं आयुष्य आहे आणि हेच मला हवं होतं. ती भावना म्हणजे फ्रिक्वेन्सी. ती फ्रिक्वेन्सी म्हणजेच सिग्नल, आणि तो सिग्नल युनिव्हर्सला जातो आणि युनिव्हर्स
त्या सिग्नलला रिस्पॉन्ड करतो. आता चौथा दिवस भूतकाळ सोडण्याचा दिवस. हा दिवस कठीण आहे, हा दिवस दुखावणारा आहे, पण हा दिवस सगळ्यात गरजेचा आहे. कारण तुमच्या भूतकाळात काहीतरी घडलंय जे तुम्हाला अजून तुम्ही सोडलेलं नाहीये. कोणीतरी तुम्हाला दुखवलेलं आहे, कोणीतरी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही काही कामाचे नाही आहात, कुठेतरी तुम्ही फेल झालेले आहात, कुठेतरी तुमचा विश्वासघात झालेला आहे, तुमच्या विश्वासाला तडा गेलेला आहे, कुठेतरी तुम्हाला अपमान सहन करावा लागलेला होता आणि ती जी जखम आहे ती अजूनही ताजी आहे. तुम्ही ती मनात ठेवलेली आहे, ती रोज चुकचुकते आणि ती जखम तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीये. कारण ती जखम म्हणजे एक अँकर आहे. अँकर म्हणजे जे समुद्रात टाकून ठेवतात ना, ते जड, जे तुम्हाला भूतकाळात तसं अडकून ठेवलंय. जसं जहाजाला समुद्रात थांबवून ठेवण्यासाठी अँकर टाकलेलं असतं, तसं तुम्हाला आयुष्यात तुम्ही ह्या विचारांनी भूतकाळात अडकून ठेवलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही ते अँकर तोडत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही अफर्मेशन्स म्हणा, कितीही व्हिज्युअलायझेशन करा, काहीही होणार नाही. तर चौथ्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, माफ करायचं आहे. हो, माफ करायचं आहे. पण त्यांनी माझं नुकसान केलंय माहिती आहे मित्रो, पण त्यांनी ते स्वतः चुकीचे होते माहिती आहे, पण ते माफीच्या लायकच नाहीत. कदाचित नाहीत. पण तुम्ही माफ करत नाही आहात ते त्यांच्यासाठी नाहीये. माफ करणं हे त्यांच्यासाठी नाहीये. तुम्ही माफ करता ते तुमच्या स्वतःसाठी आहे. कारण ती कडवट भावना जी आहे, तो जो रोग आहे, ती जी चीड आहे, ती तुमच्या आत आहे आणि ती तुम्हाला जाळते, ती तुमची एनर्जी खाते, ती तुमच्या मॅनिफेस्टेशनला ब्लॉक करते मित्र हो. माफ करणं म्हणजे वीकनेस नाहीये. माफ करणं म्हणजे मी स्वतःला यातून फ्री करतोय. मी त्या गोष्टीला माझ्या आयुष्यावर राज्य करू देणार नाही आणि मी पुढे जातोय असं म्हणणं आहे. चौथ्या दिवशी एक कागद घ्या आणि त्या कागदाच्या वर लिहायला सुरुवात करा. त्या सगळ्या लोकांची नावं लिहा ज्यांनी तुम्हाला दुखावलंय आणि प्रत्येक नावापुढे लिहा, मी तुला माफ करतो आणि मी स्वतःला देखील फ्री करतोय. म्हणजे 2 वाक्य लिहायचे आहेत. मी तुला माफ करतो आणि मी स्वतःला फ्री करतो असं लिहायचंय. नाव लिहायचं आणि हे वाक्य लिहायचंय. तर हे लिहिताना तुमचे हात कापतील, तुमच्या डोळ्यातून पाणी येईल, छाती जड पडेल, पण लिहा. कारण ते लिहिताना तुमच्या आतला एक मोठा बांध तुटेल आणि त्या बांधाच्या मागे दडलेली जी एनर्जी आहे ती फ्री होईल. ती एनर्जी तुम्हाला पुढे नेईल. ती एनर्जी तुमचं मॅनिफेस्ट घडवून आणेल. आता 5वा दिवस कृतज्ञतेचा दिवस. आता तुम्ही म्हणाल कृतज्ञता, अरे माझ्याकडे असं काय आहे ज्याच्यासाठी मी कृतज्ञ असू? खूप काही आहे. तुम्ही श्वास घेत आहात ही कृतज्ञता आहे. तुमचे डोळे आहेत जे हा व्हिडिओ बघत आहेत ही कृतज्ञता. तुम्हाला जेवायला अन्न मिळते त्यासाठी कृतज्ञता. तुमच्यावर प्रेम करणारं कोणीतरी आहे त्यासाठी कृतज्ञता. तुम्ही जिवंत आहात, सगळ्यात मोठी कृतज्ञता या गोष्टीसाठी असायला हवी. पण मला तर लाखो रुपये हवे आहेत, निरोगी शरीर हवे आहे, मोठं घर हवं आहे. मग या छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहून काय होणार आहे? मी तुम्हाला सांगतो काय होणार आहे. कृतज्ञता ही एक फ्रिक्वेन्सी आहे. ती फ्रिक्वेन्सी म्हणजे अबंडन्सची फ्रिक्वेन्सी आहे. जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही युनिव्हर्सला सांगत असता की मला आधीच खूप काही मिळालंय, मी समृद्ध आहे. आणि युनिव्हर्स काय करतं हो, ते तुम्हाला आणखी समृद्धी देतं, कारण तुम्ही अबंडन्सच्या फ्रिक्वेन्सीवर ऑलरेडी आहात. पण जेव्हा तुम्ही तक्रार करता की माझ्याकडे काहीच नाही, तेव्हा तुम्ही लॅक म्हणजे कमतरतेच्या फ्रिक्वेन्सीवर असता आणि कमतरतेच्या फ्रिक्वेन्सीला फक्त कमतरताच भेटत असते. तर 5व्या दिवशी सकाळी उठल्यावर 10 गोष्टी लिहा ज्या तुमच्या आयुष्यात आधीच चांगल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद लिहा. हे रोज करा, रोज. हे इतकं पॉवरफुल आहे की तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही. 2-3 दिवसातच तुम्हाला लगेच जाणवेल की तुमच्या आजूबाजूला चांगल्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी, कुणी अनोळखी माणूस हसलं, अचानक एखादी चांगली बातमी आली, ट्रॅफिक आता या दिवशी कमी भेटली, बॉसने चांगलं बोललं, या सगळ्या कोइन्सिडन्स नाहीत, तर हे कृतज्ञतेचे रिझल्ट्स आहेत मित्र. आता 6वा दिवस ओळख बदलण्याचा दिवस आहे.
हा दिवस गेम चेंजर आहे मित्र. तुम्ही स्वतःला काय मानता ते सगळ्यात महत्वाचं आहे. तुमची आयडेंटिटी, तुमची ओळख, तुम्ही स्वतःला कोण मानता हो. मी एक मिडल क्लास माणूस आहे, ही तुमची आयडेंटिटी आहे. मी एक स्ट्रगल करणारा माणूस आहे, ही तुमची आयडेंटिटी आहे. मला नेहमी कठीणच जातं, ही तुमची आयडेंटिटी आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ही आयडेंटिटी बदलणार नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य बदलणार नाही, कारण तुम्ही नेहमी तुमच्या आयडेंटिटीशी कन्सिस्टंट राहता. तुम्ही जे स्वतःला मानता तसंच तुम्ही वागता आणि तसेच निर्णय तुम्ही घेता आणि रिझल्ट्स देखील तसेच तुम्हाला मिळतात. जर तुम्ही स्वतःला स्ट्रगल करणारा माणूस मानत असाल तर तुम्ही नकळतपणे अशा चॉईसेस कराल ज्या स्ट्रगल निर्माण करतील, कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कन्सिस्टन्सी हवी असते. म्हणूनच ते तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते तुमच्या आयडेंटिटीला अस्तित्वात आणतं, सत्यात आणतं. तर 6व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही एक नवीन आयडेंटिटी निवडायची आहे. म्हणायचं आहे, मी एक यशस्वी माणूस आहे, मी एक समृद्ध माणूस आहे, मी एक निरोगी ऊर्जावान माणूस आहे, माझ्यासाठी सगळं शक्य आहे, मी वर्दी आहे, मी हे डिझर्व करतो, मी डिझर्विंग आहे. हे बोला, हे फील करा, हे जगा. हे तुमची नवीन आयडेंटिटी आहे. सुरुवातीला खोटं वाटेल, अरे मी कुठे श्रीमंत आहे असं वाटेल, पण लक्षात ठेवा मित्र हो, प्रत्येक श्रीमंत माणसाने एक दिवस ही आयडेंटिटी निवडली होती जेव्हा तो श्रीमंत नव्हता. प्रत्येक यशस्वी माणसाने एक आयडेंटिटी निवडली होती जेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे आयडेंटिटी आधी येते, मग रियालिटी येत असते. हे वाक्य लक्षात ठेवा मित्र हो. आयडेंटिटी आधी, रियालिटी नंतर. तुम्ही आधी तो माणूस बना जो तुम्हाला व्हायचा आहे, मनात, विचारात, तुमच्या भावनेत. मग रियालिटी तुमच्या त्या आयडेंटिटीशी मॅच होते. बघा तुम्ही. आता 7वा दिवस ऍक्शनचा दिवस आहे. आता इथे बरेच लोक चुकतात. ते म्हणतात मी व्हिज्युअलाइज करतो, अफर्मेशन्स बोलतो, मी ऍक्शन्स कशाला घेऊ. अरे ऍक्शन तर लागतच ना. युनिवर्स तुम्हाला संधी देतं, पण ती संधी उचलायला तुम्हाला पुढे यावं लागेल ना मित्र हो. तुम्ही बसून राहिलात आणि म्हणालात की बाबा पैसे येतील, तर ते येणार नाहीत. तुम्हाला इन्स्पायर्ड ऍक्शन्स घ्याव्या लागतील. इन्स्पायर्ड ऍक्शन म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांना बदलता, तुमची फ्रिक्वेन्सी बदलता, तेव्हा तुम्हाला काहीतरी आयडियाज येतात, काहीतरी ऑपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात, काहीतरी करावं असं वाटतं, ते करा. त्या डायरेक्शनला जा, ते डोर्स उघडा, ते दरवाजे उघडा. कदाचित कोणी तुम्हाला एखाद्या बिझनेस बद्दल सांगेल, ऐका. कदाचित एखादं पुस्तक तुमच्या समोर येईल, वाचा. कदाचित एखादा कोर्स तुम्हाला दिसेल, करा. कदाचित एखादी व्यक्ती भेटेल, बोला त्याच्याशी. हे सगळं युनिवर्स तुम्हाला गाईड करताय. तुम्ही फक्त ओपन राहा आणि ऍक्शन घ्या. 7व्या दिवशी एक छोटंसं पाऊल उचला, एक कोणतंही असू द्या, जे तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने नेणार आहे. ते पाऊल कितीही छोटं असलं तरी चालेल, पण ते उचला. कारण एक छोटं पाऊल ते मोमेंटम सुरू करतं आणि मोमेंटम एकदा जर का सुरू झालं की ते थांबत नाही. आता 8वा दिवस डाऊटला हँडल करण्याचा दिवस. हा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 8व्या दिवसापर्यंत तुमच्या मनात डाऊट यायला लागेल की हे खरंच काम करतंय का, मला काहीच बदल दिसत नाहीयेत, मी वेडेपणा करतोय का, लोक काय म्हणतील. हे डाऊट येणं अगदी नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. हे येणारच आहे, कारण तुमचं मन जे जुनं मन होतं, तुमचा जो इगो होता, ते कम्फर्टेबल होतं जुन्या पॅटर्नमध्ये. आता ते बदल त्याला नकोसं वाटतंय, ते नको म्हणतंय. तो तुम्हाला म्हणतोय की आपण त्याच जागी राहूया. तो तुम्हाला त्याच जागी ठेवण्याचा प्रयत्न करतोय जिथे तुम्ही होता. म्हणून तो तुमच्या मनात डाऊट निर्माण करतोय, भीती निर्माण करतोय की हे चुकीचं आहे, सोड हे सगळं, काय करतोयस तू, असं ते तुम्हाला सांगतंय. पण तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे की डाऊट हे चिन्ह आहे की तुम्ही योग्य दिशेने जात आहात. जेव्हा तुमच्या मनात डाऊट येतं तेव्हा समजा की तुम्ही ब्रेक थ्रूच्या जवळ आहात, अगदी जवळ आहात. तर 8व्या दिवशी जेव्हा डाऊट येईल तुमच्या मनात, तेव्हा त्याला ॲक्नॉलेज करा. म्हणा की हो, मला डाऊट वाटतोय, ठीक आहे, पण मी थांबणार नाही, मी पुढे जाणार आहे. डाऊटला लढायला नको, त्याला दाबायला नको, त्याला फक्त बघायचं आणि पुढे चालायचं. डाऊट
एक ढग आहे, तो येतो आणि निघून जातो. तुम्ही आकाश आहात, तुम्ही कायम तिथेच राहता. आता 9वा दिवस, सरेंडरचा दिवस. 9व्या दिवशी तुम्ही एक सगळ्यात कठीण गोष्ट करायची आहे तुम्हाला. सोडून द्यायचं आहे. सोडून द्यायचं आहे? अरे, म्हणजे इतके दिवस मी मेहनत केली आणि आता सोडून द्यायचं आहे? नाही, 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 नाही. मेहनत करायची सोडायची नाहीये. अटॅचमेंट सोडायची आहे तुम्हाला. म्हणजे मला हे मिळालंच पाहिजे, ही अटॅचमेंट आहे. जर नाही मिळालं तर ही भीती आहे. कधी मिळेल, लवकर मिळेल का, ही अधीरता आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या मॅनिफेस्टेशनला स्लो करतात. कारण जेव्हा तुम्ही चिकटून राहता, चिकटून बसताना याला, तेव्हा तुम्ही डेस्पिरेशनच्या फ्रिक्वेन्सीवर असता. म्हणजे आणि डेस्पिरेशन ही अबंडन्सच्या उलटची फ्रिक्वेन्सी आहे. तर 9व्या दिवशी तुम्हाला म्हणायचं आहे की मी माझ्याकडून माझं सर्वोत्तम केलेलं आहे. मी माझं सर्वोत्तम केलेलं आहे. माझे विचार बदलले आहेत. माझी फ्रिक्वेन्सी बदलली आहे. आता मी युनिव्हर्सवर विश्वास ठेवतो. ज्यावेळी, ज्या रूपात, ज्या मार्गाने माझ्यासाठी सगळं चांगलं आहे तसं होईल, असं तुम्हाला म्हणायचं आहे. हे सरेंडर आहे. ही वीकनेस नाहीये. ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. कारण यासाठी विश्वास लागतो आणि विश्वास ही सगळ्यात पॉवरफुल एनर्जी आहे बरं का. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही खरोखर सरेंडर करता तेव्हा जादू घडते. कारण तुम्ही रेझिस्टन्स सोडता, तुम्ही फ्लो मध्ये येता आणि फ्लो मध्ये सगळं काही सहजपणे येतं. आता 10वा दिवस, तुमचं नवीन रूप, नवीन तुम्ही. 10व्या दिवशी तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला जाणवतं काहीतरी बदललंय. आता ते बदल ड्रॅमॅटिक नसतील. कदाचित अचानक लाखो रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आले असं होणार नाही. कदाचित तुम्ही एका रात्रीत परफेक्ट तुम्हाला बॉडी मिळालेली आहे असं होणार नाही. पण काहीतरी सटल बदललेलं असेल मित्रहो. तुमचा दृष्टिकोन बदलला आहे. तुम्ही आरशात बघता आणि एक वेगळा माणूस तुम्हाला दिसतोय. एक कॉन्फिडंट माणूस, एक पीसफुल माणूस, एक होपफुल माणूस. तुम्हाला सकाळी उठल्यावर एक्साइटमेंट वाटतं की आज काय चांगलं होणार, हा विचार तुमच्या मनात येतो. माझ्यासाठी चांगल्या गोष्टी घडत आहेत, हा विश्वास तुम्हाला वाटायला लागतो. आणि सगळ्यात मोठा बदल हा आहे की तुमच्या आतली ती जी पोकळी होती, ती जी रेस्टलेसनेस होती, ती जी अस्वस्थता होती, ती आता कमी झालेली असते. कारण तुम्हाला कळालेलं असतं की तुमच्या हातात पॉवर आहे. तुम्ही हेल्पलेस नाही आहात, तुम्ही विक्टिम नाही आहात, तुम्ही क्रिएटर आहात, तुमच्या आयुष्याचे क्रिएटर. आणि हे जे रिअलायझेशन आहे, हा सगळ्यात मोठा रिझल्ट आहे मित्र. कारण जेव्हा तुम्हाला हे खरोखर कळतं, मनाच्या, हृदयाच्या, आत्म्याच्या खोलावरून जेव्हा तुम्हाला हे कळतं, तेव्हा सगळं बदलतं मित्र. तुमची एनर्जी बदलते, तुमचे व्हायब्रेशन्स बदलतात आणि मग बाहेरचं जग, रियालिटी, ते तुमच्या आतल्या जगाशी मॅच व्हायला लागतं. पैसा यायला लागतो कारण तुम्ही अबंडन्स मध्ये आहात. आरोग्य सुधारतं कारण तुम्ही वेलनेस मध्ये आहात. सुख मिळतं कारण तुम्ही पीस मध्ये आहात. पण आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी सगळ्यात महत्वाची आहे, ही लक्षात ठेवा. हे जे 10 दिवस आहेत, हे फक्त सुरुवात आहे. हे बी पेरणं आहे. पण त्या बीजाला झाड बनवायला थोडासा वेळ लागतो. त्याला पाणी लागतं, त्याला सूर्यप्रकाश लागतो आणि सगळ्यात महत्वाचं, त्याला धीर लागतो. बऱ्याच लोकांचं काय असं ना, ते 10 दिवस हे करतात, रिझल्ट आले नाही की सोडून देतात. हे काम करत नाही असं म्हणतात. पण मी तुम्हाला विचारतो, तुम्ही 20, 30, 40 वर्ष एकाच प्रकारे विचार केलेला आहे, एकाच पॅटर्न मध्ये जगलेला आहे आणि तुम्ही अपेक्षा करताय की 10 दिवसात सगळं काही बदलावं. ते बदलतं ते, पण 10 दिवसात सुरुवात होते. पूर्ण ट्रान्सफॉर्मेशनला वेळ लागतो आणि तो वेळ देण्याची तुमची तयारी पाहिजे मित्रहो. म्हणून ते 10 दिवसांचं जे प्रॅक्टिस आहे ते रोज करा. एकदा नाही, रोज. सकाळी उठल्यावर कृतज्ञता, दिवसभर जागरूकता, शब्द बदला, भावना बदला, आयडेंटिटी बदला, ऍक्शन घ्या. डाऊट आला तर बघा आणि पुढे जा. सरेंडर करा. ह्याला रुटीन बनवा. हे तुमच्या आयुष्याचा भाग बनवा. जसं तुम्ही रोज दात घासता, तसं रोज तुमचं मन क्लीन करायला सुरुवात करा. जसं तुम्ही रोज शरीराला अन्न देता, तसं रोज तुमच्या मनाला पॉझिटिव्ह विचार द्या.
आणि आता मी तुम्हाला सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, हा ॲक्सिडेंट नाहीये, हा कोइन्सिडन्स नाहीये. तुम्ही इथे आलात कारण तुम्ही रेडी आहात. तुमच्या आत काहीतरी जागं झालंय, काहीतरी हलचल तुमच्या आत झालेली आहे. तुमच्या आत्म्याने तुम्हाला इथपर्यंत आणलंय कारण तो सांगतोय तुम्हाला की बस आता पुरे, आता बदल, आता त्याच आयुष्याला जग जे तुझ्यासाठी बनलेलं आहे. तुम्ही एका वळणावर उभे आहात, एका क्रॉसरोडवर आहात. एक जुना रस्ता आहे, ओळखीचा, कम्फर्टेबल, पण दुःखाचा रस्ता आहे तो. तो दुसरा रस्ता आहे जिथे तो नवीन आहे, तो अनोळखी रस्ता आहे, थोडासा भयावह आहे, पण तो रस्ता तुमच्या स्वप्नांकडे जातो. तुम्हाला कोणता रस्ता निवडायचा आहे? मला माहिती आहे तुम्ही दुसराच रस्ता निवडाल कारण जो माणूस हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलाय ना, इथपर्यंत या पॉइंटपर्यंत तो सामान्य नाहीये. तो कमिटमेंट असलेला माणूस आहे. तो बदलाची तहान त्याच्यामध्ये असलेला माणूस आहे. तो फायटर माणूस आहे आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही हे करू शकता. तुमच्यात ती ताकद आहे. ती ताकद नेहमीच होती. फक्त तुम्हाला कोणी सांगितलेलं नाही, तुम्ही ते रिअलाइज करू शकला नाहीत. पण आज मी तुम्हाला सांगतोय तुम्ही स्पेशल आहात, तुम्ही पॉवरफुल आहात, तुम्ही डिझर्विंग आहात. सगळं काही तुम्ही डिझर्व करता. तुम्ही वर्दी आहात, तुमची किंमत आहे आणि तुमचं ते स्वप्नातलं जे आयुष्य आहे ते तुमच्यासाठीच वाट बघतंय. ते तुमची वाट बघतंय मित्र हो, आणि ते तुमच्यासाठीच बनलंय. फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, तुमची विचार करण्याची पद्धत बदलायची आहे. आता मी तुम्हाला त्या माणसाची गोष्ट पूर्ण करतो ज्याने ते वाक्य ऐकलं. तुम्ही तेच बनता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता. हे त्या वाक्य त्याने ऐकलं होतं. त्या माणसाने हे वाक्य ऐकलं आणि त्याने ठरवलं की मी आजपासून स्वतःला वेगळं सांगेन. मी स्वतःला सांगेन की मी करू शकतो, मी वर्दी आहे, माझ्यासाठी सगळ्या गोष्टी चांगल्या घडतायत. सुरुवातीला काहीच झालं नाही. 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले, पण त्याने ते सोडलं नाही. कारण त्याला कळालेलं होतं गेल्या 30 वर्षांची प्रोग्रामिंग बदलायला थोडासा वेळ लागेल. पण ते कन्सिस्टंट राहिलं. रोज, प्रत्येक सकाळी, प्रत्येक रात्री. आणि मग एक दिवस त्याला एक आयडिया आली, एक बिझनेस आयडिया. त्याच्या आधीच्या व्हर्जनने ती आयडिया सोडून दिलेली असती. माझ्यासारख्याला कुठे हे बिझनेस वगैरे करता येतं असं म्हणलं असतं. पण आत्ता तो माणूस वेगळा होता. त्याने ती आयडिया फॉलो केली. छोटी सुरुवात केली, फेल झाला, पुन्हा केली, पुन्हा फेल झाला. पण त्याच्या आतला आवाज म्हणत राहिला तुला जमेल, कर हे. आणि मग एक दिवस गोष्टी बदलायला लागल्या. एक क्लायंट आला, मग दुसरा क्लायंट, मग तिसरा. पैसे यायला लागले, आत्मविश्वास वाढायला लागला, शरीराकडे लक्ष द्यायला लागला तो, त्याचं आरोग्य सुधारायला लागलं, कुटुंबात आनंद आलं. मग तोच माणूस ज्याने वर्षानुवर्ष स्वतःला कमी समजलं, तो आज एक वेगळं आयुष्य जगतोय मित्र हो. तो माणूस कोण आहे हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की तुम्हीही असू शकता. तुमच्याकडे ही संधी आहे आज. पण एक अट होती ना, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की एक अट आहे. ती अट ही आहे की तुम्हाला हा व्हिडिओ बघून फक्त छान म्हणून सोडायचं नाहीये. तुम्हाला आजपासून, या क्षणापासून करायला सुरुवात करायचं आहे. आज, आत्ता, या क्षणी. कारण उद्यापासून करतो हे सगळ्यात मोठं खोटं आहे जे आपण स्वतःला सांगत असतो. उद्या कधीच येत नाही, फक्त आज येतो. रोज आजच येतो. आणि जर तुम्ही आजच सुरुवात केली नाही तर उद्या हा व्हिडिओ विसरून जाल आणि सगळं तेच राहील. तर आत्ता, या क्षणी डोळे बंद करा, एक मोठा खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी आजपासून बदलतोय. मी माझ्या जुन्या विचारांना सोडतोय. मी नवीन विचार निवडतोय. मी अबंडन्स निवडतोय. मी आरोग्य निवडतोय. मी सुख निवडतोय. मी माझ्या आयुष्याचा क्रिएटर आहे आणि मी एक सुंदर, भरभरून आनंदी आयुष्य निर्माण करतोय. हे बोला, हे मनापासून बोला आणि फील करत बोला. फील करा, ते जगा. आणि आता एक शेवटची गोष्ट, तुम्हाला माहिती आहे या जगात सगळ्यात दुःखी कोण आहे? तो माणूस नाही ज्याच्याकडे काहीच नाही. सगळ्यात दुःखी तो माणूस आहे ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे, पण त्याने ते कधीच वापरलं नाही. जो माणूस मरताना मागे वळून बघतो आणि म्हणतो मी करू शकलो असतो, खूप काही करू शकलो असतो, पण मी ते केलं नाही. आता ही जी खंत आहे ती सगळ्यात मोठी असते, ती सगळ्यात जड असते. तुमच्याकडे ती संधी आहे आत्ता, आज, या क्षणी.
तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. तुम्हाला फक्त एक निर्णय घ्यायचा आहे. मी माझी विचार करण्याची पद्धती बदलतो. बस एवढंच. एवढंच. बाकी सगळं यातून येतं. तुमचे विचार, तुमच्या भावना बदलायला लागतात. तुमच्या भावना तुमची एनर्जी बनतात आणि तुमची एनर्जी तुमची रिॲलिटी बनते. हे एक चेन रिॲक्शन आहे. हे डॉमिनो इफेक्ट आहे. तुम्हाला फक्त पहिला डॉमिनो ढकलायचा आहे आणि बाकीचे आपोआप पडतात. तो पहिला डॉमिनो म्हणजे तुमचा विचार. तर मित्रहो, हा व्हिडिओ इथेच संपतो, पण तुमचा प्रवास मात्र इथेच सुरू होतो. मला माहिती आहे तुम्ही हे करू शकता, कारण तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला याचाच अर्थ आहे की तुमच्यात ती जिद्द आहे, ती भूक आहे, ती कमिटमेंट आहे. तुम्ही त्या लोकांपैकी नाही आहात जे अर्ध्यातून सोडून देणारे आहात. तुम्ही शेवटपर्यंत जाणारे लोक आहात आणि शेवटपर्यंत जाणारे लोकच जिंकत असतात. 10 दिवस, फक्त 10 दिवस मित्र हो, तुमचं पूर्ण कमिटमेंट तुम्हाला द्यायचं आहे आणि तुमचा पूर्ण विश्वास, तुमची पूर्ण मेहनत इथे द्यायचं आहे. आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं, तुमचं जग कसं बदलतं. तुमच्या आतलं जग बदललं की बाहेरचं जग ऑटोमॅटिकली बदलतं. हे युनिव्हर्सल लॉ आहे. हे कधीही चुकत नाही, कधीही नाही. तर आजच सुरुवात करा. आजपासून, या क्षणापासून तुमचे विचार बदला. तुमचं आयुष्य नक्की बदलेल. मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आणि तुमच्या भविष्यावर. तर मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विचार बदला, आयुष्य बदलेल. धन्यवाद मित्र हो.